मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिनकर राव तसेच संगीता आता कलाच्या घरी आलेली असते। आता ते दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात। आबा विचारतात, दिनकर राव सगळं काही ठीक आहे ना? मग संगीता म्हणते, हो सगळं ठीक आहे, पण कला आमची कुठे आहे? तेवढ्यातच तेथे आता रोहिणी आणि राहुल हे दोघेही येतात। तेवढ्यातच तेथे आता कला आणि अद्वैत हे दोघेही येतात। त्यावेळी काय झालं आई? अगं बोल ना पटकन, असं कला विचारते। मग आता संगीता म्हणते, अगं नैनी ना काल घरी आलीच नाही, असं म्हटल्याबरोबरच इथे सर्वांना मोठा धक्का बसतो। बरं, मी तिला कॉलसुद्धा केला होता, परंतु फोनसुद्धा लागत नाहीये। इथे आहे का ती, असं संगीता विचारते। मग आता कला म्हणते, घरी आलेली सुद्धा नाहीये आणि नैनाताई इथे सुद्धा नाहीये। मग नक्की नैनाताई गेली तरी कुठे, हा प्रश्न आता कलाला पडतो। संगीता, दिनकर राव आता खूप घाबरतात की आपली नैना गेली कुठे असेल। त्यानंतर रोहिणी आणि राहुल एकमेकांकडे पाहतात, तर रोहिणी लगेच राहुलला खुणावते। मग आता राहुल लगेच उठतो आणि म्हणतो, दादा मला असं वाटतंय या क्षणी घरातून गेली त्याच क्षणी आपण तिचा विषय संपवलेला आहे। मग आता ती कुठेही जाऊ दे ना, तिचा आपल्याशी काय संबंध, असं म्हणून आता तो अद्वैतला विचारतो। तेव्हा राहुल जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे, असंही रोहिणी म्हणते, कारण मला त्या मुलीचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाहीये। आता ज्या मुलीने आपल्याला एवढं फसवलंय त्या मुलीची आपण काळजी करत बसायची का? तर ती कुठे गेलीये म्हणून का काळजी करत बसायची, असं रोहिणी सर्वांना सांगते। तेव्हा सोहमचे बाबा म्हणतात की ती मुलगी ना कधीही तिचं तोंड काळं करून येईल, आता आपण तिला शोधण्याच्या फंदात का पडायचं मग? तेव्हा संगीता आणि दिनकरराव आता खूपच टेन्शनमध्ये येतात। मग आता संगीता विचारते, अहो असं स्वतःच्या लेकराला कुणी सोडून देईल का? मग आता अद्वैत म्हणतो, एक सेकंद, सर्वांनी थांबा बरं, एक मिनिट। हे पहा, आपल्याला काहीही वाटत असेल ना तरीही नैना ही खरेची सख्खी बहीण आहे आणि त्यामुळे तिला तिची काळजी वाटणं अगदी साहजिक आहे। आणि मिस्टर अँड मिसेस खरे सुद्धा किती टेन्शनमध्ये आहेत। मला असं वाटतं नैनाच्या चुका आपण तुर्तास बाजूला ठेवून तिला शोधणं खूप गरजेचं आहे। आज सर्वजण हो असं म्हणतात, पण राहुल आणि रोहिणी हे दोघेही रागातच अद्वैतकडे पाहू लागतात। चल खरे, आपण जाऊ आणि नैनाला शोधू, असं अद्वैत म्हणतो। तेव्हा सरोज, रोहिणी आणि राहुलला मात्र धक्का बसतो की हा अद्वैत सुद्धा आता कलाबरोबर चालला। तेव्हा कला आता घरच्यांना घाबरून तेथेच थांबलेली असते। मग मात्र आता अद्वैत म्हणतो, अगं खरे चल ना, असं म्हणून तो तिचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जातो। तेव्हा हे तर अगदी अशक्य आहे, असं म्हणून आता ही रागातच आपल्या रूममध्ये निघून जाते। त्यावेळी आता संगीता खूप टेन्शनमध्ये असते। मात्र आता रजनी म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, नक्कीच सापडेल आपली नैना। दुसरीकडे काजल ही आता नैनाच्या मैत्रिणींना कॉल करत नैनाताई तिकडे आली का असं विचारत असते, परंतु आता कोणीही हो असं म्हणत नाही। त्यामुळे काजलला खूप टेन्शन येत। 5-6 मैत्रिणींना कॉल केल्यानंतर आता त्यांच्याकडे नैना नसतेच, त्यामुळे आता काजल ही पूर्णपणे निराश होते आणि त्यानंतर ती आता शेवटचा ट्राय म्हणून लगेच नैनाला देखील कॉल करते, परंतु नैनाचा फोन बंद असल्यामुळे आता काजलला खूप टेन्शन येतं। ती म्हणते, शिट, आता काय करू कळतच नाही। मग त्यानंतर ती म्हणते, आता आईलाच कॉल करून विचारते, कारण चांदेकरांकडून काही कळलं असेल तर संगीताला आता काजलचा फोन येतो। कलाचे बाबा लगेच संगीताकडे कॉल देत म्हणतात की काजूचा फोन आहे म्हणून। मग आता संगीताला असं वाटतं की नैना घरी आली असेल, ती लगबगीनेच कॉल रिसीव करते आणि जरा बाजूला बोलायला जाते। संगीता विचारते, काय झालं? मग आता काजल म्हणते, आपण सर्वांना कॉल केलाय, नैना दीदी कुठे आहे हाच पत्ता लागत नाही। सर्व मैत्रिणींना कॉल करून झाले आणि तिचाही फोन बंद आहे, तिकडे आहे का ती चांदेकरांकडे? तेव्हा संगीता म्हणते, नाही ना, इकडे सुद्धा नाहीये। त्यावेळी आता काय करावं बरं, असं कला विचारते। मग मी आणि पक्या जाऊन तिला अगोदर शोधतो, असं आता काजल म्हणते। मग संगीता म्हणते, सांभाळून जा, कारण इथे जावई बापू आणि कला हे दोघेही सुद्धा नैनाला शोधायला गेले आहेत। तेव्हा तुला काही समजलं तर नक्कीच कळव, जर तुला काही समजलं ना तर तू तिकडूनच फोन करून सांग, इथे येण्याची गरज नाही, कारण इथे सोहमराव आहेत, असं आता ती म्हणते। त्यावेळी आता काजल म्हणते, आई अगं आता परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलतीये? अगं मी कशाला येऊ तिकडे उगीच, असं म्हणून मी येणारच नसल्याचं आता
काजल म्हणते आणि फोन ठेवते. तेव्हा आई अंबाबाईला साकडं घालत आता कलाचे आई बाबा दोघेही आता म्हणतात की आई अंबाबाई लवकरात लवकर आमची नैना आमच्याकडे येऊ देत. नक्की ती कुठे गेली आहे तेच माहीत नाही. दुसरीकडे कला आणि अद्वैत हे दोघेही नयनाचा शोध घेण्यासाठी आता निघालेले असतात. त्यावेळी आता कलाला खूप टेन्शन आलेलं असतं की कसं करावं, आता नयनाला कुठे शोधावं. मग नंतर एका मार्केटमध्ये ते जाऊन थांबतात आणि तिथे सर्वांना नयनाचा फोटो दाखवून विचारत असतात की ही तुम्हाला इथे कुठे दिसली का. मग त्यानंतर त्याच मार्केटमध्ये आता काजल येते आणि लगेच नयनाचा फोटो दाखवून तिचा शोध घेऊ लागते. सर्वजण आपापल्या परीने आता नयनाचा शोध घेऊ लागतात. मात्र नयना आता कुठेही दिसत नाही. कला आता प्रत्येक बाई माणसाला नयनाचा फोटो दाखवत असते आणि विचारत असते ही तुम्ही कुठे कालपासून पाहिली आहे का. पण कुणीच काही हो सुद्धा म्हणत नाही. त्यामुळे आता कला आणि अद्वैत हे दोघेही निराश होतात. दुसरीकडे संगीता आबांना विचारते, आबाजी ऐका ना, अहो खूप वेळ झालाय, हे सर्वजण शोधायला गेले आहेत, आपण एक फोन करून तरी विचारायचं का की नैना सापडली आहे की नाही. त्यावेळी आता आबा काही बोलायच्या आताच रोहिणी म्हणते काही गरज नाही आहे त्याची, एकदम गप्प बसायचं इथे. त्यावेळी तिचं रागातलं हे बोलणं ऐकून आता संगीता गप्प बसणार असते. पण आता आबा म्हणतात अजिबात नाही, कारण तुम्ही आता अद्वैतला कॉल कराच. मी मगाशीच तुम्हाला म्हणणार होतो की कोणीतरी फोन करा म्हणून, तुम्ही आता अद्वैतला किंवा कलाला कॉल करू शकताय असं आबा म्हणतात. संगीता हो असं म्हणते तर रोहिणी रागातच सगळ्यांकडे पाहू लागते. इकडे कला आणि अद्वैत हे दोघेही अजून मार्केटमध्ये नयनाचा शोध घेत असतात. त्यानंतर आता कला शोध घेऊन पूर्णपणे वैतागते आणि म्हणते किती हलगर्जीपणा असावा या बाईच्या डोक्यात ना, कळतच नाही. म्हणजे असं वेड्यासारखं मूर्खासारखं वागते ना, मला कधी या मुलीचं वागणंच कळत नाही. इथे चांदेकरांची अब्रू चव्हाट्यावर आहे, परंतु तिला कळतंय का त्या गोष्टीचं गांभीर्य आहे का तिला. नाहीतर सतत असं एखाद्याला गृहीत धरत राहायचं, असंच तिचं नेहमी असतं. त्यानंतर आता ते दोघेही गाडीत जाऊन बसतात. तेव्हा आता कला अजूनच चिडचिड करू लागते. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो खरे प्लीज अगं अशी चिडचिड करू नको ना, असं म्हणून तो बॉटलच तिच्या तोंडाला लावतो आणि तिला पाणी प्यायला सांगतो. त्यानंतर ती म्हणते बस ना झालं आता चांदेकर, अरे तुला माहिती आहे का ती सापडेलच ही खात्री आपल्याला आहे, परंतु काही झालं ना परत 2 महिन्यांनी ती निघून जाईल, कारण तिला माहिती आहे ना आपण असं वेड्यासारखं वागल्यानंतर पुन्हा घरचे न्यायला येतात म्हणून. अरे नेहमी असंच मूर्खासारखं वागत राहायचं असं कसं चालेल अरे चांदेकर, लग्नाच्या वेळी सुद्धा तिने असंच केलं. तेव्हा लग्नाचं नाव काढताच अद्वैतला आता धक्का बसतो आणि तो जरा चिडतो, म्हणतो की तो विषयच काढू नको, खरे जाऊ दे उगीच आपल्यामध्ये वाद होतात. मग तेव्हा आता कला म्हणते ठीक आहे चांदेकर, पण ती समजते कोण रे स्वतःला, तिच्या वागण्याचा काय परिणाम होईल इतरांवर तिला कळत नाही का, ती फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते. मग आता अद्वैत म्हणतो की तुला पाणी कशासाठी दिलं होतं अगं, खरे तुझं जरा डोकं शांत राहील, परंतु नाहीच ना, तुझं डोकं शांत राहतच नाहीये आणि माझ्या गाडीत बसून असं माझं डोकं तू खाऊच नकोस. तेव्हा कला अजूनच त्याच्यावर चिडते. त्यातच आता लगेच संगीताचा फोन हा तिच्या मोबाईलवर येतो. त्यावेळी आता तू फोन उचलू नको असं म्हणून अद्वैत हा तिच्याकडून फोन घेतो. पुन्हा उगीच त्यांना त्रास देशील मीच बोलतो असं म्हणून तो आता स्वतः कॉल रिसीव करतो. मग आता संगीता विचारते हॅलो अगं कला सापडली की नाही नैना. मग आता मिसेस खरे मी अद्वैत बोलतोय असं आता अद्वैत म्हणतो. वेळी आता संगीता विचारते नैना सापडली का. तो म्हणतो नाही, आम्ही शोध घेतोय, अख्ख्या कोल्हापुरात आम्ही शोधतोय तिला, त्यामुळे ती नक्कीच कुठे ना कुठे सापडेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्हाला जर तिच्याबद्दल काही समजलं तर आम्हाला लगेच फोनवरून अपडेट द्या. तेव्हा आता ती हो असं म्हणते. मग नंतर कला कुठे आहे असं आता अद्वैतला ती विचारते. तेव्हा कला माझ्या शेजारीच असल्याचा संगीताला लगेच अद्वैत सांगतो. आता काही वेळानंतर संगीता ही आबांना म्हणते की आबाजी अहो नाही, अजून त्यांना काही पत्ता लागला नाही नाचा. त्यावेळी रोहिणी आता उठते आणि रागातच म्हणते बस झालं मिस्टर अँड मिसेस खरे, अहो कोडगेपणाची काहीतरी हद्द असते. इथे काल तुमच्या मुलींनी आमची जी फसवणूक केली आहे त्यामुळे तर तुम्हाला काहीच वाटत नाही, आला बोंबलत तुम्ही इथे लगेच तिला शोधण्यासाठी आणि तिची तक्रार घेऊन.
अहो आम्ही काय करायचं मग? करायचं काय आम्ही? मला हे अजिबात आवडणार नाही, असं रागातच आता रोहिणी म्हणते. तेव्हा कला आणि तिच्या बाबांचा मोठा अपमान होतो. त्यानंतर सोहमचे बाबासुद्धा तेथे येतात. त्याच वेळी आता रोहिणी म्हणत असते की अद्वैतला सुद्धा काय झाले काय माहीत. म्हणजे इतका चांगला मुलगा आहे तो आणि त्या कलाच्या नादी लागून ना पूर्णपणे भरकटलाय. तेव्हा आता सोहमचे बाबा म्हणतात, या मुलीमुळे आपल्या कुटुंबाला काय काय बघावं लागणार आहे काय माहीत. अरे ज्या मुलीसाठी आपण इतकं सहन केलं तिच्यासाठी आणखी त्रास का सहन करायचा? आपण काय रिकामटेकडे आहोत का? तेव्हा रोहिणी म्हणते, नाही आपण काहीच सहन करायचं नाही. मी आत्ताच्या आत्ता सरोज वहिनीला आतमधून घेऊन येते, कारण तिने रूममध्ये तरी का असं धुमसत राहायचं बरं, कारण तिला सुद्धा खूप त्रास होत असेल. तेव्हा राहुल म्हणतो, आवा तुम्हाला तरी पटते का हे? अहो चाललंय काय नक्की हे? अहो त्या मुलीने 7 महिने चक्क मला फसवलंय आणि फक्त मलाच नाही तर तिच्या आई वडिलांना, त्या डॉक्टर सौरभला आणि आपल्या सर्वांना फसवलंय. सॉरी टू से, परंतु तिचं जर काही बरं वाईट झालं तर मला अजिबात काही वाटणार नाही, असं राहुल आता रागातच म्हणतो. त्याचवेळी आता रोहिणी सरोजला घेऊन बाहेर येते आणि मग म्हणते, सरोज वहिनी तू स्वतःला का त्रास करून घेते ना, मला कळतच नाहीये. अगं त्या नयनाने जे काही केलंय त्याचा तिला पश्चाताप नाही आणि आपण असं तोंड लपवून का बसायचं? का स्वतःला त्रास करून एवढा घ्यायचा? तेव्हा सरोज म्हणते, रोहिणी आता बस झालं, त्या मुलीचं नाव सुद्धा माझ्यासमोर अजिबात तू काढू नकोस. तेव्हा संगीता ही एकदम शांत होऊन जात. नयनाची चूक असल्यामुळे तिला गप्प बसावंच लागतं. त्यानंतर आता रोहिणी अजूनच बोलू लागते. मग आता आबा उठतात आणि गप्प बसा रे असं रागातच म्हणतात. अरे मला माहीत आहे की तिची चूक झाली आहे, परंतु एखादा विषय किती चघळावा यालाही मर्यादा असतात ना. अरे राहुल आणि नयना यांनी सर्वांसमोर लग्न केले, त्याचबरोबर सर्वजण नयनाला चांदेकरांची सून म्हणतात. त्यामुळे हा प्रश्न फक्त इकडेच खऱ्यांचा नाहीये, हा चांदेकरांच्या इब्रतीचा सुद्धा आहे. अरे उद्या जर का जाऊन त्या मुलीने जीवाचं काही बरं वाईट केलं तर सर्व चांदेकरांचं काय होईल तुम्हाला कळतंय का? अरे बरं झालं इकडे अद्वैत आणि कला हे दोघेही तिला शोधायला गेले आहेत. अरे जर ते शोधायला गेले नसते तर काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे का? अरे आपल्याकडे आता पॉइंट तरी आहे बोलण्यासारखा, आणि एखाद्याचा द्वेष करायचा, पण एवढा द्वेष करायचा, इतका इतका, असं म्हणून आता आबा सरोज रोहिणी राहुलकडे पाहतात आणि जोरातच त्यांच्यावर ओरडत आतमध्ये निघून जातात. तर आता आबा तेथून गेल्यानंतर घरातील सर्वजण एकदम गप्प बसतात. तर दुसरीकडे आता कला आणि अद्वैत अजूनही नयनाचा शोध घेत असतात. तेवढ्यातच नयनाचे 4-5 मेसेजेस हे कलाच्या मोबाईलवर येतात. तेव्हा आता कला ही ते मेसेज वाचते आणि इकडे अद्वैतला म्हणते, ऐक ना, अरे चांदेकर नयनाताईचे मेसेजेस आले आहेत. तेव्हा तो विचारतो, कोणते मेसेजेस आहे, वाच ना अगं मग. तेव्हा ती आता मनातच वाचू लागते की मी इथे रात्रभर देवी आईच्या नेहमीच्या मंदिराजवळ बसले होते, पण आता मी या गोष्टीचा खूप विचार केला आणि हे सगळं सहन होण्यापलीकडचं आहे. त्यामुळे मला आता टोकाचं पाऊल उचलावं लागते. मी माझं जीवन संपवत आहे. आता कलाने तो मेसेज वाचलेला असतो आणि तिला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता तिच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. तर अद्वैत विचारतो, काय झालं? तेव्हा तिच्या हातातून मोबाईल पडायला लागतो. त्याचवेळी आता अद्वैत तो फोन असतो ना तो झेलतो आणि लगेच तो मेसेज वाचू लागतो. त्यावेळी तो आता कलाला म्हणतो, खरे तू टेन्शन घेऊ नकोस, अगं आपण शोधून काढूयात तिला, तिला काहीही झालेलं नसेल, चल बरं पटकन, असं म्हणून तो तिला गाडीत बसवतो. आता दोघेही गाडीत बसतात खरं, परंतु कलाला आता काही कळतच नसतं काय करावं. पुढे आता अद्वैत म्हणतो, खरे तू अजिबात टेन्शन घेऊ नको, अगं समजेल ना, नक्की काय झालंय तिकडे, आपण जाऊयात ना, काहीच झालं नसेल अगं नयनाला, तुझी नयना एकदम ठीक असेल आणि तिने तुला मेसेज केलाय ना म्हटल्यानंतर तिचा फोन चालू झाला असेल, तू ट्राय कर बरं एकदा तिला फोन, असं म्हणून अद्वैत कलाला सांगतो की तिला फोन कर. तेव्हा कला आता लगेच नयनाला कॉल करते. तेव्हा तिचा फोन बंद असल्याचं कलाला समजतं आणि ती त्याबद्दल अद्वैतला सांगते. तेव्हा आता अद्वैतला खूप टेन्शन येतं आणि मग तो विचारतो, काय ग, ती मेसेजवर काहीतरी म्हणाली आहे ना देवी आईचं मंदिर वगैरे? मग आता कला म्हणते, हो हो. त्यावेळी आता चल आपण तिकडे जाऊयात, तिकडे बघूयात, असं आता
अद्वैत म्हणतो. मग ते दोघेही आता तिकडे जाऊ लागतात. ते दोघेही आता देवी आईच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतात. तेव्हा आता कला एका काकांना विचारते, दादा अहो ऐका ना, या मुलीला तुम्ही पाहिलंय का, असं मोबाईलमधील फोटो दाखवत ती विचारते. तेव्हा ते काका म्हणतात, हो आत्ताच पाहिलं, ती अशी पुढे चालत गेलीये. तेव्हा आता कला ही अगोदर देवी आईचे आभार मानते आणि मग म्हणते, देवी आई बरं झालं माझी नैनाताई आता सापडणार. तेव्हा कला अद्वैतला न सांगता लगेच त्या दिशेने धावू लागते. तेव्हा खरे अगं कुठे चाललीस असं म्हणून अद्वैत देखील तिच्या पाठोपाठ आता लगेच धावू लागतो. आता कला माघार घेणारी नसते. काहीही झालं तरी तिला नैनाला शोधून काढायचंच असतं. तेव्हा कला आता नैनाताई नैनाताई असा जोराचा आवाज देत त्या विहिरीजवळ येत असते. त्याच वेळी मात्र आता नैना ही आता इकडे एका विहिरीच्या कठाड्याजवळच येते आणि तेथे पाहते तर त्यामध्ये खूप पाणी असतं. मग त्या विहिरीच्या कट्ट्यावरच चढते. इकडे आता त्या विहिरीच्या पाण्याकडे पाहत नैना आता वेडा विचार करत असते की मी यामध्ये आता जीव देणार. मग त्यानंतर आता इकडे अद्वैत हा कलाला म्हणतो, थांब थांब अगं, ऐक ना, आपण ना खूप लांबपर्यंत आलोय मंदिरापासून, तू समोर जा पाहायला, मी इकडच्या दिशेने जात. ती आता ठीक आहे असं म्हणते आणि लगेच मंदिराच्या दिशेने यायला निघते. त्यानंतर आता कला ही विहिरीजवळ येते आणि तिला समजतं की नैनाताई आता विहिरीच्या कट्ट्यावर उभी राहिली आहे. आता तिला जरा धक्काच बसतो कारण नैना आता तेथे असते. त्यामुळे ती म्हणते, बापरे नैनाताई तर इथे आहे. इकडे नैना आता रडत असते आणि म्हणते, मी काय या चांदेकरांचं वाईट केले काय माहीत, ते काही केलं ना ते मी माझ्यासाठी केलं होतं आणि माझ्यामुळे कोणाच्याही जीवाला धोका नाही झालेला. आता मला जगायचं नाही असं म्हणून ती विहिरीत उडी मारणार असते. मग मला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये, त्यापेक्षा मी स्वतःला संपवलेलंच बरं असं रडतच नैना म्हणते. मला ना खूप लाज वाटतीये स्वतःची. तेव्हा कला आता नैनाताई असा जोराचा आवाज देते आणि लगेच पुढे येते. तेव्हा नैना आता विहिरीत उडी मारणार. त्याच वेळी कला पटकन तिचा हात मागे खेचते आणि मग नैनाचा जीव वाचवते. तेव्हा आता नैना म्हणते की कला तू इथे का आली, सारखी माझ्या मागे मागे का असतेस तू, ना कळतच नाही, माझा जीव आहे, मी काहीही केलं असतं, तुला काय करायचंय. आता कला रागातच म्हणते की तुला कळतं की काही, असं म्हणून एक सनकंतीच्या मुस्काटीत मारते आणि म्हणते की चल अगोदर, असं म्हणून तिला ती फरफटतच आता दुसरीकडे घेऊन चाललेली असते. तरीही आता नैना ऐकतच नाही. तेव्हा ताई चल चल असं म्हणून आता कला तिला लगेच गाडीत बसवू लागते. अद्वैतला आता समजतं की नैना सापडली आहे म्हणून तो आता पटकन दार उघडतो आणि नैनाला आतमध्ये बसायला सांगतो. तेव्हा आता तिला गाडीत बसवत ती म्हणते की चांदेकर ऐक ना, ताबडतोब तू घरी चल आता. तरीही नैना आता आडेवेडे घेत असते. त्यानंतर आता गाडीतून घरी जात असताना कला एकदम शांत बसलेली असते. नैनाचा तिला राग आलेला असतो आणि अद्वैतला सुद्धा. दोघेही मात्र गप्प गप्प असतात. त्याच वेळी आता नैना विचारते, कलाताई अगं घरात सर्वांना माहीत आहे का की मी जीव द्यायला जाणार होते म्हणून. माहीत नसेल ना तर कुणाला काही सांगू नको हा, कारण मला कुणाला अजून त्रास द्यायचा नाहीये. अगं कला बोल ना, मी तुझ्याबरोबर काहीतरी बोलतीये. तेव्हा नैना आता मनात विचार करते की बापरे, घरी कुणाला माहीतच नव्हतं की मी जीव द्यायला जाणार आहे म्हणून. म्हणजे ही आता कला आहे ना नेहमीप्रमाणे घरात राडा घालणार म्हणजे घालणारच. नाही पण हिच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे ना ते काढून घ्यायलाच हवं. त्यानंतर मुद्दाम नाटक करत आता नैना विचारते, काय ग कला तू मला का वाचवलंस. अगं मला नव्हतं जगायचं, अगं बोल ना काहीतरी, असं म्हणून आता नैना सारखी तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं विचारते. त्याच वेळी आता अद्वैत हा कलाकडे पाहतो तर त्याला समजतं की कलाला प्रचंड राग आला आहे. म्हणून आता तो मनातच विचार करतो की बापरे, ह्या खरेला एवढा राग येतो, मी हा राग ना पहिल्यांदाच पाहिलाय. आता हिच्या डोक्यामध्ये ना नक्कीच काहीतरी चाललंय. तेव्हा कला ही एकदम शांत असते तर नैना मागेच तेथे बसलेली असते आणि कलाला सारखं विचारते, सांग ना अगं, मला का वाचवलंस, मला नाही जगायचं. तर दुसरीकडे रोहिणी पुन्हा आबांना बाहेर घेऊन येते आणि म्हणते, ही खरे फॅमिली आहे ना, आपल्या घरामध्ये फक्त ड्रामा करायला येतात. आपल्या घरातलं जरा नॉर्मल वातावरण झालं ना आबा, यांना अजिबात देखवत नाही. सगळेजण येतात बोंबलत पुन्हा एकदा असा ड्रामा क्रिएट करण्यासाठी, असं म्हणून रोहिणी नको ते बोलू लागते आणि संगीता व कलाच्या बाबांचा अपमान करू लागते. पुढे आता रोहिणी म्हणते, मी डॅड आत्ताच तुम्हाला सांगते, त्या नैनाची काळजी ना आपल्याला फक्त इज्जत वाचवण्या एवढीच असायला हवी.
त्यानंतर तिची जबाबदारी हे दोन्हीही खरे सोडून दुसरं कोणीही घेणार नाही. आता मी काय म्हणते मिसेस खरे, तुम्ही एक काम करा, अगोदर इथून निघा बरं. नाही म्हणजे तुमच्या मुलीविषयी जर काही कळलं तर आम्ही सांगू ना तुम्हाला, पण तुम्ही उगाच आमच्या समोर इथे थांबून आम्हाला असं डिस्टर्ब अजिबात करू नका. तेव्हा संगीता बिचारी आता रडते आणि म्हणते, नाही नाही रोहिणी मॅडम, अहो आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी इथे आलोच नाही. मग आता तुम्हाला इंटेन्शनली त्रास द्यायचा नसेल, पण तुम्हाला असं सतत समोर पाहून आम्हाला त्रास होतोय त्याचं काय, असं रोहिणी म्हणते. तेव्हा रोहिणी आता खूपच खालच्या पातळीला जाऊन बोलत असते आणि सरळ सरळ संगीता आणि कलाच्या बाबांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा मात्र आबा हे रोहिणीवर ओरडतात आणि हे तू काय बोलतीयस असं विचारतात. अगं ते तर आपले व्याही आहेत आणि त्यांना तू असं घराबाहेर काढता. संगीता रडतच म्हणते, आबाजी अहो त्या काही तसं चुकीचं बोलत नाहीयेत, त्या खरं तेच बोलतायत. खरंच आमच्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला आणि आम्हाला या घरात इथून पुढे थारा नाहीये. आता आम्ही निघतो, चला हो, असं म्हणून संगीता कलाच्या बाबांचा हात धरते आणि म्हणते, चला आपण इथून निघूयात. तेव्हा आता इकडे अद्वैत हा गाडी थांबवतो, कारण ते घराजवळ आलेले असतात. तेव्हा कला आता पटकन नयनाच्या बाजूचं दार उघडते आणि तिला ओढूनच असं बाहेर काढते. म्हणते की चल पटकन, बस झाली आता तुझी ही थेर. कला आता खूपच चिडलेली असते, हे अद्वैतच्या लक्षात येतं. नयना म्हणत असते मला यायचं नाहीये, परंतु आता कला म्हणते चल म्हटले ना एकदा, चल अगोदर, असं म्हणून ती घरातील सर्वांसमोर आता फरफटतच तिला घेऊन येते. नयनाला पाहून जरा सर्वांच्या जीवात जीव येतो. तेव्हा आबा विचारतात, नयना अगं तू कुठे होतीस? आता रजनी सुद्धा विचारते, होतीस तरी कुठे अगं नयना तू? मग आता नयना एकदमच गप्प असते. त्यावेळी आता कला म्हणते, अगं सांग ना नयनाताई, तू कुठे होतीस? अगं स्वतःच्या तोंडून सांग ना आता सर्वांना की मी आत्महत्या करायला गेले होते. तेव्हा आता हे ऐकताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वजण धक्क्याने नयनाकडे पाहतात. तर कला आता खूपच चिडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अगं मनात जरा जरी लाज शिल्लक असेल ना, तरीही घरच्यांची माफी मागायची आता तू. त्याच वेळी आता लगेच नयना घरातील सर्वांची पाया पडून माफी मागत असते, पण आता ती फक्त अशी वागते. तेव्हा आता कला तिचा हातच पकडते आणि तिला खाली बसवते. आता डोकं टेकवून माफी मागायला सांगते. ती सर्वांची माफी मागते खरी, परंतु आता अद्वैत म्हणतो, थांब, तू कलाची सुद्धा गुन्हेगार आहे, त्यामुळे तिची सुद्धा माफी माग. त्या आता नयना कलाच्या सुद्धा पाया पडते आणि आय एम सॉरी कला असं मोठ्या तोऱ्यातच म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.